Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We welcome all our online viewers who are watching us across the globe on various platforms in the glorious name of our Lord and Savior Jesus Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्त जो तारणारा याच्या गौरवशाली नावामध्ये आज सर्व जे आमचे प्रियजन आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत वेगवेगळ्या माध्यमाद्वारे तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत करतो. Today is a Saturday blessing meeting. आज शनिवारची आशीर्वाद सभा आहे. God is wonderfully going to speak to us through His anointed servants. आज देवाचे अभिषिक्त दास यांच्याद्वारे प्रभू परमेश्वर तुम्हा सर्वांसोबत अद्भुतरित्या बोलणार आहे. Wherever you are, God is going to speak to you, touch you and bless you. जिथे कुठे तुम्ही आहात प्रभू परमेश्वर तुम्हा सोबत बोलणार आहे, तुम्हाला स्पर्श करून आशीर्वादित करणार आहे. Believe and sit back in faith to hear the word of God that will come forth from the mouth of God through His anointed servants. तर भरोसा ठेवून तुम्ही आज देवाचं वचन ऐकण्यासाठी शांत बसून राहा आणि देवाचे अभिषिक्त दास यांच्या मुखातून निघणारं वचन आज ग्रहण करा. So to hear from God, let's put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. तर देवाचं वचन ऐकण्यासाठी देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं जोरात टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to you all. तुम्हा सगळ्यांचं फार उबदार असं स्वागत. Grace and mercy to you all in Jesus' name. कृपा आणि दया तुम्हाला सर्वांना येशूच्या नावामध्ये लाभो. I hope you are all doing well. माझी अशी आशा आहे की तुम्हा सगळ्यांचं चांगलं चाललं असेल. God is a good God. देव चांगला देव आहे. Just keep in touch with Him. केवळ देवाशी संपर्क साधत राहा Every moment of your life. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला, And things won't be difficult for you. आणि मग गोष्टी तुम्हाला अवघड जाणार नाहीत. Amen. आमेन. We'll open our Bibles to Romans chapter 8 verse 31. रोमकरास याचा 8वा अध्याय आणि त्यातलं 31वं वचन आपण यावेळेला काढूया. Romans 8:31. रोमकरास याचा 8वा अध्याय आणि त्यातलं 31वं वचन. Just that one part we are going to read. त्याचा तो एकच भाग आहे जो आपण वाचणार आहोत. If God is for us, who can be against us? ज्या भागात लिहिलेलं आहे रोमकरास पत्र 8वा अध्याय 31व्या वचनाच्या ज्या एका भागात लिहिलंय, देव आपणाला अनुकूल असला तर आपणाला प्रतिकूल कोण आहे. म्हणजे Amen. देव जर आपल्यासाठी असेल तर आपल्या विरुद्ध कोण जाऊ If शकेल. God is on our side, जर देव आपल्या बाजूनी असेल can anyone be so foolish to go against us? तर मग कोणी एवढं मूर्ख असू शकतं आपल्या विरुद्ध जायला. Seeing God is almighty, हे बघून की देव इतका महान सामर्थ्यवान देव आहे, seeing that God has created this world, आणि हे बघून की देवाने हे संपूर्ण जग निर्माण केलेलं आहे, if God stands by us, आणि तो देव जर आपल्या बाजूने उभा राहिला can we ever lose? तर आपण कधी पराजयी होऊ शकू का. Can you ever be defeated? मग आपण कधी हरू शकतो का. I mean, it's not possible. हे शक्य नाही की तो एवढा महान देव आपल्या बाजूनी असल्यावर आपण पराजयी होणं. So don't be afraid, आणि म्हणून घाबरू नका, because God is strongly with you. कारण देव फार बळकटपणे तुमच्या बरोबर आहे. Don't be worried also, आणि कसली एवढी काळजी करू नका. for who is for you or who is against you. तुमच्यासाठी कोण आहे, तुमच्या विरुद्ध कोण आहे याचं टेन्शन फारसं घेऊ नका. But let this be your lone concern, पण एक काळजी तुम्हाला एवढी मात्र नेहमी असावी that God be with you की देव माझ्या बरोबर असायला पाहिजे. in all things that you do. जे काही मी करत आहे त्या सगळ्यामध्ये देव माझ्या बरोबर पाहिजे. That is the only way to be prosperous on this earth. आणि हा एकच मार्ग आहे या पृथ्वीवरती आपल्याला जर समृद्धीचं जीवन जगायचं असेल तर त्या मागचा. Amen. आमेन. As long as God is for you, आणि जोवर देव तुमच्यासाठी आहे ना, no power of the world can defeat you. त्याला एकही जगिक सामर्थ्य तुम्हाला पराजयी करू शकणार नाही. If you have sincerely given your heart to God, प्रामाणिकतेनं तुम्ही तुमचं हृदय जर देवाला दिलेलं असेल then rejoice, तर मग आनंद करा. because कारण though you will be in the tail of all things, आणि जरी तुम्ही सर्व गोष्टींच्या शेपटाला आल्यासारखे झालात God can make you the head of all तरी things. देव तुम्हाला लगेच म्हणजे माहित नाही कधीही सर्व गोष्टींचा मस्तक करून ठेवू शकतो. Though you can be at the bottom of all things, आणि जरी तुम्ही सर्व गोष्टींच्या तळाला आलात God can put you above all things. तरी देव तुम्हाला सर्व गोष्टींच्या शिखरावर सुद्धा कधीही नेऊन सोडू शकतो. That is the power of my God. हे माझ्या देवातलं सामर्थ्य आहे. Bible says बायबल म्हणतं in Micah 7 verse 8, मिकाचा 7वा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन, rejoice not against me, O my enemy. माझ्या शत्रूंनो माझ्या विरुद्ध आनंद करू नका रे. When I fall, जेव्हा मी पडतो I shall arise. त्याला मी उभाही राहीन. When I sit in darkness, आणि जेव्हा मी अंधारामध्ये बसतो the Lord shall be a light unto me. त्याला परमेश्वर माझा प्रकाश बनेल. Say, अगे माझे वैरिणी माझ्या विरुद्ध हर्ष करू नको. जेव्हा मी पडीन तेव्हा उठीन, जेव्हा मी अंधारात बसीन तेव्हा यहोवा मला उजेड होईल. you will always have the last laugh. म्हणजे नेहमी शेवटचं हास्य तुमच्या मुखावरच येईल. The devil and the
wicked people may laugh at you आणि right now. सैतान दुष्ट माणसं हे कदाचित आत्ताला तुमच्याकडे बघून हसत असतील. Very soon, आणि फार लवकर मात्र you shall rise, तुम्ही उत्कर्ष पावाल, you shall smile, वर याल, हसतमुख व्हाल you shall laugh. आणि तुम्ही हसाल. Praise God. देवाला धन्यवाद. You know, you need to know एक तर तुम्हाला माहित असायला पाहिजे, life is full of threatening battles. एक तर जीवन दहशत देणाऱ्या युद्धांनी भरलेलं आहे की जी युद्ध आपल्या मनामध्ये भीतीच घालतात. If God is saying, I want to be with you, पण जर देव म्हणतोय की मला तुझ्या बरोबर राहायचंय, then surely there is some force that is going against you. तर मग नक्कीच काहीतरी एक शक्ती आहे जी तुमच्या विरुद्ध जात आहे, ज्या पायी देव म्हणतोय की मला तुझ्या बाजूनी राहायचंय. If there was no force against you, जर तुमच्या विरुद्ध कुठली शक्ती नसती, why will God want to side you? तर मग देवाला कशाला तुमच्या बाजूनी राहायची इच्छा झाली असती? Why would God want to protect you? आणि कशाला मग देवाला तुम्हाला सुरक्षित ठेवायची इच्छा झाली असती? याचाच अर्थ असा लागतो काहीतरी शक्ती तुमच्या विरुद्ध आहे. Why would God want to be for you? आणि का मग देवाला तुमच्यासाठी राहायची इच्छा असेल? You need to know, हे कळायची गरज आहे तुम्हाला. in this world, या जगात there are strange enemies. अनोळखी शत्रू असतात. There are strange enemies. परके अनोळखी शत्रू असतात. There are evil powers आणि दुष्टाईचे आत्मे सामर्थ्य असतं, that are designed to destroy your life, ज्याची रचना तुमच्या जीवनाचा नाश करायलाच केलेली आहे, to remove you from the path of destiny. की तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतनं दिशाभूल करून काढायलाच ते आहेत. And these battles, आणि ही जी काही युद्ध असतात they often appear at various junctions of our life. ती नेहमी आपल्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्याला डोकं वर काढतात आणि त्याच्याशी आपल्याला युद्ध करावं लागतं. There are seasons काही ऋतू असतात where the devil wants to destroy you. ज्या ऋतूंमध्ये सैतानाने अगदी ठरवलेलं असतं की त्याला तुमचा नाश करायचा आहे. A lot of people, बरीच खूप माणसं, they have lost their lives खूप माणसांचं जीवन गेलंय. before their time. त्यांच्या ठरलेल्या वेळे अगोदर त्यांना मरण आलंय. They were supposed to live, they have died. ते जगायला हवे होते पण ते मेले. Why? का? Because कारण they are living in a lot of stress. ते खूप दडपणाखाली राहतात. They don't know their enemy. त्यांना त्यांचा शत्रूच माहित नाहीये. And so they have suffered losses आणि म्हणून मग त्यांचं नुकसान पण झालेलं आहे when they are supposed to be profiting. की जेव्हा त्यांचा लाभ व्हायला हवा होता, त्यांचा तर नफा व्हायला हवा होता, पण त्यांचं नुकसान झालंय. When they are supposed to have life, आणि जेव्हा त्यांना जीवन असायला हवं होतं, they are carrying about death on their body. ते त्यांच्या शरीरावरती मरण ओढवून घेत आहेत. Some people are living in high stress आणि काही माणसं प्रचंड तणावाखाली जगतात and they don't know why. आणि त्यांना माहितीच नसतं की मी असं का जगत आहे. There is this sinister person who wants to destroy you. तर एक आहे कोणीतरी वरिष्ठ की ज्याला तुमचा समूळ नाशच करायचा आहे He wants to put all kinds of pressure on your आणि mind. त्याला तुमच्या मनावरती ना सर्व पद्धतीचा दबाव आणि दडपण टाकायचं आहे. God wants you to overcome these forces. पण देवाला मात्र अशी इच्छा आहे देवाची की तुम्ही या सगळ्या शक्त्यांवर मात करावी आणि विजयी व्हावं. Some of your minds have been filled with fear and आणि doubts. तुमच्यातल्या बऱ्याच किंवा थोड्याफार लोकांची मन शंकेनं भीतीनं भरलेली आहेत, Filled with anxieties. आणि तणाव, दडपण, चिंता, टेन्शन, भीती यानं भरलेली आहेत. These don't come on their own. शंका, कुशंका, संदेह हे काही स्वतःहून येत नाही रे मनात. It is the work of the devil. हे सैतानी कृत्य असतं. And the devil is there. आणि सैतान आहेच ना. He is not just a phantom story. आणि सैतान म्हणजे काही कुठली फॅन्टमची कहाणी नाही ना. तो कहाणीतला नाहीये He is not the play of mind. आणि तो काही मानसिक खेळ नाहीये. He is real. सैतान खरा आहे. He is real. तो सैतान खरा आहे आणि तो दबाव टाकायला येतो कधी ना कधी. He is the king of darkness. तो अंधाराचा राजा आहे And he is against us. आणि तो आपल्या विरुद्ध आहे. And so if God backs you, आणि म्हणून जर देवाने आपल्याला किंवा तुम्हाला पाठिंबा दिला ना, God's power is greater than all the powers of this तर world. मग देवाचं सामर्थ्य या जगातल्या प्रत्येक सामर्थ्यापेक्षा मोठं आणि थोर आहे. Many are losing on life पण अनेक माणसं जीवनाला गमवतायत, due to the inability to tackle these stubborn battles. पराजयी होत आहेत, कारण की ही जी हट्टी युद्ध जी त्यांच्या जीवनात येत आहेत, त्या हट्टी आणि जिद्दी युद्धांना त्यांना हाताळताच येत नाही. Whether you like it or not, तुम्हाला हे आवडो किंवा न आवडो पण असं आहे. you are in the battlefield. असं आहे म्हणजे कसं आहे, तुम्हाला आवडो किंवा न आवडो तुम्ही रणांगणावरती आहात, तुम्ही युद्धभूमीवर आहात. Don't live like people who are not aware of anything. तर असे जगू नका किंवा अशा माणसांसारखं जगू नका की ज्यांना काही माहितीच नाही.
I know it because I've seen these evil forces. मला माहितीये, कारण की या वाईट शक्त्या मी पाहिलेल्या आहेत God has opened my eyes to see. आणि देवाने माझे डोळे उघडलेत बघायला. And so if God only opens your eyes, आणि म्हणून जर देवानेच फक्त तुमचे डोळे उघडले ना, you will know तर तुम्हाला कळेल somebody like an alien is around you to destroy की you. कोणीतरी असा विचित्र अनोळखी तुमच्या अवतीभोवती तुमचा नाश करायला टपूरच आहे. But God is for you. पण देव तुझ्यासाठी आहे. Take God's help. तर देवाची मदत घ्या. Stand on the word of God. देवाच्या शब्दावर उभे राहा. Defeat the devil सैतानाला पराजयी करा and he will flee away. आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. Bible speaks of a man whose name was David. बायबलमध्ये एका माणसाची नोंद आहे ज्याचं नाव होतं दावीद. He was a man of war. आणि हा दावीद युद्धाचा माणूस होता, He बलवान had, वीर. he had more than his own share of life's battles. आणि आयुष्याची अनेक युद्ध त्याच्याही वाट्याला आली, म्हणजे खूप सारी आली, कमी नाही. His life came under serious threats at आणि various points. दाविदाचं जीवन तर अनेक वेळेला गंभीर अशा दहशतीखाली येऊन अडकलं, Because he was a king, कारण तो राजा होता he was a statesman, आणि राज्यकर्ता he होता, was a warrior, योद्धा होता. but at the same time, त्याच वेळेला he was a worshipper of God. तो देवाचा आराधक सुद्धा होता. He was a worshipper. तो देवाचा आराधक सुद्धा होता. The good news about David's experiences दाविदाच्या अनुभवांची चांगली बातमी अशी आहे की is that God taught his hands to war दाविदाच्या हातांना युद्ध देवाने शिकवलं and his fingers to do battle. आणि त्याच्या बोटांना युद्ध कसं करणं, त्याच्या हातांनी युद्ध कसं करणं हे त्याला देवाने शिकवलं. That's why David said म्हणून दावीद बोलला in 2 Samuel 22 verse 35, 2 शमूएल 22 आणि त्यातलं 35वं वचन, God teaches my hands to war so that a bow of steel is broken by my arms. तो माझ्या हातास असे लढाई करायला शिकवतो की माझे भुज म्हणजे हात पितळी धनुष्य वाकवतात. 2 शमूएल 22:35 मध्ये Since लिहिलंय. he was a king and warrior, आणि तो राजा होता ना, आणि तो योद्धा सुद्धा होता. God enabled him to have this war and always win the war. आणि म्हणून देवाने ही कुवत त्याला दिली की युद्ध करणं आणि ते युद्ध नेहमी जिंकणं हे देवाने त्याला शिकवलं. David never handled battles of life बाकी दाविदाने कधीच जीवनाची युद्ध हाताळली नाही, as many believers do today. म्हणजे आज अनेक बिलीवर माणसं ज्या रीतीनं ही सगळी युद्ध जीवनात आलेली हाताळतात त्या रीतीनं दाविदाने ती कधी हाताळली नाही. Today people are so ignorant आज माणसं एवढी अजाण असतात about ना these evil forces. या सगळ्या वाईट दुष्ट सत्यांविषयी. But see, in all the 40 years of David's rule over Israel, पण दाविदाने जे काही 40 वर्ष इस्रायलवरती राज्य केलं, he never lost a single battle. एक युद्ध म्हणून तो कधी हरला नाही. Show me any nation, any person who has not lost a single battle. मला असा कुठला देश दाखवा, असा कुठला माणूस दाखवा की ज्याने कधी एकही युद्ध हरलेलं नाहीये. दाखवा असा कुठला देश मला. David is the single most one person, a king who never lost a single battle. दावीद एकटाच असा राजा आहे की ज्याने एकही युद्ध कधीही हरला नाही. तो Every एकही time युद्ध. he went for war, एकही युद्धात तो पराजयी झाला नाही. ज्या वेळेला तो जेव्हा केव्हा युद्धाला जायचा he always returned back victorious. त्या वेळेला तो विजयी होऊनच यायचा. Even when he was working under King Saul, he used to return back victorious. आणि अगदी शाऊल राजाच्या हाताखाली तो काम करत असे तेव्हा सुद्धा जेव्हा तो युद्धाला जाई तो विजय घेऊनच परत येईल. His was a sort of records. म्हणजे दाविदाचं जणू काही हे रेकॉर्डच होतं. If we had Guinness Book of Records, his name would have been mentioned on the top. म्हणजे गिनीज बुक मध्ये त्याचं नाव तर अगदी पहिल्या नंबरवरती आलं असतं. Never defeated. कधीही तो पराजयी झाला नाही. Why? असं का? How? कसं बरं? If you go into his bedroom, तुम्ही जर दाविदाच्या बेडरूम मध्ये गेला you will see the secret of his winning spree. तर तुम्हाला हे दाविदाला जे काही नेहमी विजय मिळायचे त्याच्या मागचं रहस्य कळेल. He was always praying. एक तर तो नेहमी प्रार्थनाच करायचा. Secondly, दुसरी बाब, he was always trusting on God. तो नेहमी देवावरती विश्वास ठेवायचा. Yes. हो. If you read in Psalm 35, स्तोत्र 35 जर तुम्ही वाचलं there it says, तिथे त्याचा उल्लेख आहे. see his prayers. तुम्ही प्रार्थना बघा दाविदाने केलेली In the whole Psalm of Psalm 35. म्हणजे संपूर्ण स्तोत्र 35 मध्ये Fight my enemies, O Lord. तो म्हणतो माझ्या शत्रूंशी तू लढ दे बाप्पा. Attack my attackers, O Lord. माझ्यावरती जे हल्ला करतात त्यांच्यावर तू हल्ला कर दे बाप्पा. Shield me and help me, O Lord. हे सगळं तू लिहितो. हे वा माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर, माझ्या विरुद्ध लढाई करतात त्यांच्या विरुद्ध तू लढाई कर. Aim your arrows against them. ढाल व कवच हाती धर, माझ्या सायला उभा राहा, त्यांच्यावरती निशाणा तू साध.
Everyone who hunts me down, you hunt them down. आणि जे कोणी माझ्यावर असा घाला करायला येतात त्यांच्यावरती तू हल्ला कर. But promise to save me, Lord. पण मला एक वचन दे की तू मला वाचवशील देव बाप्पा. Let all who want to kill me be disappointed and disgraced. आणि ज्या सर्व लोकांना मला ठार मारायचं आहे त्यांना सगळ्यांना निंदित कर, अपमानित कर, लज्जित कर देव बाप्पा. Chase away and confuse all who plan to harm me, आणि Lord. त्यांना हकलून लाव की जे सगळे माझ्या विरुद्ध अशा कुयोजना करत आहेत. Send your angels after them आणि त्यांच्या मागे तुझे दूत पाठव. and let them be like a straw in the wind. आणि ते हवेत अगदी म्हणजे हवेमध्ये असलेल्या गवतासारखे होऊ देत. I did them no harm, Lord, मी काही त्यांना हानी केलेली नाही. but they hid a net to trap me, पण त्यांनी मात्र जाळं लपवून ठेवलं मला जाळ्यात अडकवायला. and they dug a deep pit to catch and kill me. आणि त्यांनी एक खड्डा मोठा खणून ठेवला मला त्या खड्ड्यामध्ये पाडून मला धरायला. Did you see म्हणजे लक्षात येत आहे ना how David won war every time? कशा पद्धतीनं हे दाविदाचं स्तोत्र 35 वाचून आपल्याला कळतं की दावीद दरवेळेला युद्ध कसं जिंकायचा. First was his trust in God. एक तर पहिलं म्हणजे त्याचा देवावरचा विश्वास. Second, 2 his prayer. त्याची प्रार्थना. Third, 3 he walked in righteousness. तो नीतिमानपणे चालायचा. He said, I didn't do any bad to them, तो म्हणाला मी काही त्यांचं कुणाचं वाईट केलेलं नाही but they dug a pit for me. पण त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला. Say, he never destroyed anyone. त्याने नाही कुणाचा कधी नाश केला. That's why he says in Psalm 35 verse 9, आणि म्हणून तर स्तोत्र 35 मध्येच 9व्या वचनात तो म्हणतो I will celebrate and be joyful because you, Lord, have saved me. माझा जीव यहोवाच्या ठाई उल्हासेल त्याच्या तारणाने तो हर्षित होईल. Praise God. कारण माझ्या देवाने मला वाचवलेलं आहे. A Christian should always be victorious. तर एखादा ख्रिश्चन माणूस खरं म्हटलं तर नेहमी विजयी असायला पाहिजे. You may not start आणि victoriously, कदाचित तुमचा प्रारंभ विजयीपणे होणार नाही but पण the end shall be victorious. तुमची समाप्ती मात्र विजयी असेल. Beginning may be small, आणि प्रारंभ छोटा असेल, end will be great. सुरुवात छोटी असेल पण तुमची अखेर मात्र थोर असेल. We need to discover the potency, and the power that stands for us. तर आपल्यासाठी जे सामर्थ्य उभं राहत आहे त्या सामर्थ्यातली कुवत आपणच शोधून काढायची. That's why Bible says David was a man after God's own heart. आणि म्हणून तर बायबल म्हणतं की दावीद देवाच्या हृदयामागचा माणूस होता. Today, आज we may not have a physical battle. आपण शारीरिक युद्ध करत नसू We may not fight a physical army, आणि आज कदाचित आपण शारीरिक रीतीनं कुठल्या सैन्याविरुद्ध लढायला जात नसू. but we have a spiritual enemy, पण एक आध्यात्मिक शत्रू तर आपला आहेच ना. more worse than any physical army. आणि त्या कुठल्याही शारीरिक सैन्यापेक्षा वाईट आहे तो आध्यात्मिक शत्रू. That is the devil. आणि त्याचं नाव सैतान आहे. And he is using wicked people आणि सैतान दुष्ट लोकांना वापरतो or raising up evil situations आणि दुष्ट परिस्थिती त्यांच्याद्वारे निर्माण करतो to combat a war against God's children. अशासाठी की देवाच्याच मुलांविरुद्ध एक युद्ध निर्माण व्हावं. And you cannot handle it alone. आणि एकट्यानं आपल्याला ते हँडल करायला हाताळायला जमणारच नाही. You need the Lord of war. आणि त्याच्यासाठी तुम्हाला युद्धाचा देव पाठीशी असणं गरजेचंच आहे. And our God is the God of war. आणि आपला देव युद्धाचा देव आहे. He will war against everything that is evil. आणि जे काही वाईट आहे त्या सगळ्या विरुद्ध आपला देव युद्ध पुकारेल. You know, the lot of people only know David as a king of Israel. अनेक लोकांना दाविदाची ओळख मात्र फक्त तो इस्रायल देशाचा राजा होता अशीच आहे. Only few know that David was a man of many parts. फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की दाविदाचे मार्ग मात्र अनेक असे वेगळे होते. He encountered lots of troubles, आणि त्याच्या मार्गामध्ये अनेक त्रासांना त्याला तोंड द्यावं लागलं हे फार कमींना ठाऊक आहे. but he also took up various roles. पण त्याने वेगवेगळ्या भूमिका सुद्धा आपल्या जीवनामध्ये अंगीकारल्या. And yet he functioned very आणि effectively. वेगवेगळ्या भूमिका स्वतःच्या जीवनात अंगीकारून सुद्धा प्रत्येक भूमिका त्याने अगदी व्यवस्थित बजावली. Many departments of his life, he always was successful. आणि त्याच्या जीवनातल्या अनेक खात्यांमध्ये दावीद नेहमी यशस्वीच झाला. Because he never destroyed anyone, कारण एक तर दाविदाने कधी कुणाचा नाश केला नाही. never cheated anyone, आणि एक तर दाविदाने कधी कुणाला फसवलं नाही. always lived in the fear of आणि God. नेहमी तो देवाच्या भयामध्ये चालला. He was married, त्याचं लग्न he झालं. was a king, तो राजा होता. he was a husband, नवराही होता. fought battles, युद्धही करायचा. but every battle पण प्रत्येक युद्ध he went out with hope. ज्या कुठल्या युद्धाला तो जायचा प्रत्येक वेळेला तो आशा ठेवूनच जायचा. And that made him tough. आणि त्याच्यामुळे ना तो असा कडक बनला. And all the prayers आणि ज्या सगळ्या प्रार्थना that he made त्याने केल्या at such a time अशा वेळेला ज्या काही प्रार्थना त्याने केल्या was very effective. त्या सगळ्या फार प्रभावशाली ठरल्या. If you want to be effective, तसं तुम्हाला पण प्रभावशाली जर बनायचं असेल you want to see results, आणि तुम्हाला जर परिणाम निकाल बघायचा असेल then seek the Lord's face. तर देवाचं मुख तुम्हाला शोधावं लागेल बेटा. Let not your education interfere. बाकी शिक्षण वगैरे मध्ये येऊ At देऊ such a नका. time. अशा वेळेला शिक्षण आणि बुद्धीमध्ये येऊ देऊ नका बरं का. Many times
times, बऱ्याच वेळेला people, when they have lots of education, लोकांकडे जेव्हा फार शिक्षण असतं they don't value the spiritual force त्याला मग आध्यात्मिक शक्त्यांना ती माणसं फार जुमानत नाहीत, कारण ती शिक्षित असतात. because they think त्यांना असं वाटतं reason has the answer. तर्कवितर्कांकडे सगळंच उत्तर आहे. Many times you need to go beyond your reason. पण बऱ्याच वेळेला या तर्कांपलीकडे जावं लागतं You आपल्याला, need to reach God. आणि बऱ्याच वेळेला या तर्कांपलीकडे जाऊन देव गाठावा लागतो And बेटा. God is a spirit. आणि देव आत्मा आहे, And we need to touch him through the spiritual आणि त्या realm देवाला only. आपण आध्यात्मिक स्तरात जाऊनच स्पर्श करू शकतो. Amen. Amen. And the devil wants to destroy you. आणि सैतानाला तर तुमचा नाश करायचाच आहे. Bible says in Ephesians 2:2, इफिस करास 2:2 बायबल म्हणतं the devil is called the prince and the power of the air. सैतानाला ना या अंतराचा राजकुमार म्हटलेलं आहे. He is the prince. तो राजकुमार आहे, And the worldly people don't know आणि जगिक लोकांना हे ठाऊक नाहीये that there is a prince ruling over the earth. की एक राजकुमार या पृथ्वीवरती राज्य करत आहे, And he is instrumental in destroying so many lives. आणि तोच एक वाहिनी ठरत आहे अनेक लोकांच्या जीवनाचा नाश करण्यामागे. Bible says in 1 John 5:19, 1 योहान 5:19 मध्ये बायबल म्हणतं, we know that we are of God, आम्हाला ठाऊक आहे आम्ही देवाचे आहोत, and the whole world lies in the power of the evil आणि one. संपूर्ण जग त्या वाईट दुष्टाच्या हातात आहे. Did you see that? आलं लक्षात? And the world does not know. आणि जगालाही ठाऊक नाही. And Bible says the whole world is in his hands. आणि बायबल म्हणतं की संपूर्ण जग त्याच्या हातात आहे, And he is destroying them left and right. आणि डावीकडनं उजवीकडनं तो जगात सगळ्यांचा नाश करत सुटलाय. And then we blame everything. आणि मग आपण मात्र सगळ्या गोष्टींना उगीचच दोषी ठरवत राहतो. We need to know God. असं नाही, आपल्याला देव कळायची गरज आहे. You know, in the World War I, तुम्हाला माहितीये पहिल्या महायुद्धात, जागतिक महायुद्ध जे पहिलं झालं That- त्यात that took place in August 1914, 1914 साली ऑगस्ट महिन्यात जे पहिलं जागतिक महायुद्ध झालं, the British Army was sent to assist the Belgian allies to support them. त्याला ब्रिटिश सैन्याला बेल्जियम लष्करांना आधार द्यायला, प्रशिक्षित करायला पाठवण्यात आलं, Because they were being overpowered by the German army. कारण जर्मन सैन्य त्यांच्यावरती ओव्हर पॉवर होत होतं, राज्य करू मागत होतं. And the German army were pushing all resistance to the side. आणि जर्मन सैन्य मात्र सगळाच विरोध बाजूला ढकलत होतं, It had almost entered the heart of Belgium and France. आणि जवळजवळ ते जर्मन सैन्य बेल्जियमच्या आणि फ्रान्सच्या मध्य जागी येऊन जवळजवळ पोहोचलं, And defeat was sure आणि आता पराजय ठरलेलाच होता for त्यांचा. Belgium and Great Britain. कुणाचा? बेल्जियमचा आणि ग्रेट ब्रिटनचा आता जणू पराजय ठरलेलाच होता. And they were fighting an intense battle for 2 long days. आणि घनघोर युद्ध लढत होते ते 2 दिवस. And the British and the Allied forces were coming back. आणि ब्रिटिश आणि ही त्यांची जी दुसरी सत्ता ती मागे मागे येत होती. They knew that we are going to be defeated. म्हणजे त्यांना कळलं की आपण पराजयी होणार आहोत. Suddenly, मग अकस्मात around the place by the channel of water, पाण्याचा प्रवाह होता, त्या तिथे एका जागी that place was called Mons. मॉन्स त्या जागेचं नाव. There suddenly they noticed that the Germans were retreating. आणि तिथे अचानक त्यांच्या लक्षात आलं की जर्मन जे आहे किंवा जर्मनी लोक जे सैन्य आहे ते मागे जात आहे, माघार घेत आहे, I mean, they were almost entering into Belgium, आणि जवळजवळ ते बेल्जियम मध्ये येत आहे. and they knew that the Britain will be defeated. आणि त्यांना हेही माहित होतं की आता ब्रिटन हारणार आहे. But then the Germans suddenly retreated. पण मग जर्मन अचानक मागे गेले. What happened? काय झालं असं? And this matter had been widely circulated in the newspaper and even journals in those times. आणि त्या काळामध्ये ही गोष्ट सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये पटापटा पटापटा पसरली की जर्मनी तर इतकी पुढे प्रबळ झालेली होती पण आता माघार घेत आहे. The heading in the newspaper came Angels of Mons. आणि मग वर्तमानपत्रांमध्ये शीर्षकच असं आलं बातम्यांचं की मॉन्स जागेतले देवदूत. And so the British soldiers knew मग ब्रिटिश सैनिकांना कळलं only God or Yahweh could save us. फक्त देव किंवा यावेच आपल्याला वाचवू शकतो. And in those times, त्या काळात ना churches were crowded with the whole of the British nation praying. चर्चेस मध्ये इतकी गर्दी होत होती, म्हणजे सगळेच्या सगळे प्रार्थना करत होते. Even the soldiers from the British end, they knew that we cannot move forward, we have to pray. म्हणजे अगदी ब्रिटिश सैनिकांना सुद्धा कळून चुकलं होतं की आपल्याला हे युद्ध स्वतः लढून जिंकता येणार नाही, आपल्याला प्रार्थना करावीच लागेल. They knelt down where they had erected those barricades आणि जिथे त्यांनी बॅरिकेड उभे केलेले होते ना, तिथेच त्यांनी गुडघे टेकले and started praying. आणि प्रार्थनेला सुरुवात केली.
Suddenly the firing from the other end stopped. आणि मग अचानक काय झालं की समोरनं जी काही फायरिंग होत होती ती थांबलीच. So as they overlooked, they looked over the barrier, आणि मग जेव्हा बॅरियरच्या पलीकडे त्यांनी पाहिलं the astonished British army, की ब्रिटिश सैन्य इतकं आश्चर्य पावलं, they saw a tall man, त्यांनी एक उंच पुरा माणूस पाहिला, like an avenging angel, म्हणजे असा एक मोठा धिप्पाड असा दूत, clothed in a white dress, mounted on a horse, पांढरा पोशाख घातलेला, घोड्यावर बसलेला in golden armor, आणि सोन्याचं त्याचं शस्त्र सामग्री त्याची सोन्याची, and brandishing a sword. आणि अशी चमकती लखकती तलवार त्याच्या हातात. And with him आणि त्याच्या बरोबर were multitude of heavenly beings, असं म्हणजे स्वर्गीय सैन्य जणू all floating in the air. सगळे हवेमध्ये तरंगतायत. Their backs were towards the British and their face was towards त्यांची the पाठ Germans. ब्रिटिशकडे आणि त्यांचं मुख जर्मनकडे होतं. And the Germans saw this and they started आणि retreating. जर्मन लोकांनी हे पाहिलं आणि त्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली. And both the armies saw, the German army and the British army. जर्मन आणि ब्रिटिश दोन्ही सैन्यांनी हे दृश्य पाहिलं And they all were convinced that this is the supernatural interference of God. आणि सगळ्यांना कळून चुकलं की ही काहीतरी दैवी मध्यस्थी झालेली आहे. Till today they talk about it in German and Britain. आजपर्यंत ब्रिटन आणि जर्मन मध्ये याविषयी बोललं जातं, हे घडलेलं आहे. And the captain also says, this is what we saw. आणि कॅप्टन सुद्धा म्हणतात की आम्ही हे पाहिलं आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी, Angels helped us. की देवदूतांनी आम्हाला सहाय्य केलं, नाहीतर आम्ही गेलो होतो त्यावेळेला. What I want to say is, या सगळ्यातनं मला जे सांगायचंय किंवा या सांगण्यामागचं माझं तात्पर्य असं आहे, if you belong to God, तुम्ही जर देवाच्या मालकीचे if आहात you pray to your God, आणि जर तुम्ही तुमच्या देवाला प्रार्थना केली, God will stand by you. देव तुमच्या बाजूने उभा राहील. He will send his angels to देव help त्याचे you. दूत तुम्हाला मदत करायला पाठवेल. Till today nobody knows आजपर्यंत कुणालाही माहित नाही how German retreated. कसं जर्मनी मागे गेली, त्यांनी माघार कशी घेतली, त्याच्या मागचं कारण कुणालाच माहित नाही. पण जर्मनीने माघार घेतली जेव्हा वाटलं होतं की आता जर्मनीच राज्य घेणार. Bible says in Deuteronomy 28 verse 7, अनुवाद 28:7 मध्ये बायबल म्हणतं, the Lord will cause your enemies who rise against you to be defeated before you. अनुवाद 28:7 मध्ये वचन म्हणतं, जे तुझे शत्रू तुझ्यावर उठतात ते तुझ्या पुढे मारले जातील असे यहोवा करेल. They shall come out against you one way and flee before you 7 ते ways. तुझ्यावर एका वाटेने येतील आणि ते तुझ्या पुढे 7 वाटांनी पळून जातील. Praise God. देवाला धन्यवाद. For this very reason Jesus came for याच us. कारणास्तव तर येशू आपल्यासाठी या जगात आले. Bible says बायबल म्हणतं in 1 John 3:8, 1 योहान 3:8, Jesus was manifested to destroy the works of the devil. सैतानी कृत्यांचा नाश करायला येशू प्रगट झाले. Jesus said येशू म्हणाले, that the prince of the air is coming, अंतरातला राजकुमार येत आहे, but he has nothing against me. पण त्याला माझ्या विरुद्ध काही सापडायचं नाही. Jesus defeated the devil on the म्हणजे cross. येशूंनी वधस्तंभावर सैतानाला हरवलं. Now the devil cannot touch you. आता सैतान तुम्हाला खरं म्हटलं तर हात लावू शकत If नाही, Jesus stands by जर you. येशू तुमच्या बाजूने उभे राहिले तर. That's why a child of God should know म्हणून देवाच्या लेकराला हे माहित पाहिजे when things look a bit rough, की गोष्टी जेव्हा जरा खडबडीत वाटतात, that person should not be discouraged. त्या व्यक्तीला त्या माणसाने नाराज नाही व्हायचं. God will stand for देव you. आहे ना, देव त्यांच्या बाजूने उभा राहील. तुझ्या बाजूने देव उभा राहील. गोष्टी जरी अवघड खडबडीत झाल्या तरी हार नको मानू ना. He will stand by you. देव आहे ना, देव तुझ्याही बाजूने उभा राहील ना. Amen. आमेन. That's why Numbers 14:14 says, आणि म्हणून गणना 14:14 मध्ये लिहिलेलं आहे, stand still and see the salvation of the Lord, उगे राहा. उगे म्हणजे शांत उभे राहा आणि देव देतोय ते तारण पहा, that he will show you today. जे आजच देव तुम्हाला दाखवणार. The enemy that is standing before you, you will never see it again. आणि जो शत्रू तुमच्या समोर उभा आहे त्याला तुम्ही परत कधी पाहणार नाही. And Numbers 14:13 says, आणि गणना 14:13 मध्ये लिहिलेलं आहे, the Lord will fight for you प्रभू तुझ्यासाठी लढेल and you shall hold your peace. आणि तू मात्र शांत उगा राहशील. Praise God. देवाला धन्यवाद. What more assurances we need? अजून काय खात्री पाहिजे हो आपल्याला? What more assurances we need? अजून काय खात्री पाहिजे आपल्याला? Let anything happen around you. काही घडू दे आपल्या अवतीभोवती, You don't give up. तुम्ही हार नका मानू. Don't give up. हार मानू नका. My Jesus is irreplaceable. माझे येशू जे आहेत ना, त्यांची जागा कोणीही घेऊ शकत Nobody. नाही.
कोणीच येशूंची जागा नाही घेऊ शकत. Nobody, whoever is, he may be saying he is very strong, he is very rich, he may be anything. कोणीही येशूंची जागा घेऊ नाही शकत. मग त्या समोरच्याने काही सांगो, तो मोठा आहे, तो बलवान आहे, तो श्रीमंत आहे, तो धनवान आहे, कोणीच येशूंची जागा घेऊ शकत नाही. Since the time I gave my life to Jesus, जेव्हापासून माझं जीवन मी येशूंना दिलंय ना, I know whom मला- to pay attention to. मला कळलंय लक्ष कुणाकडे द्यायचं असतं. Yes, हे मला कळलंय. whom to look to. कुणाकडे बघायचं असतं, लक्ष I know कुणाकडे it. द्यायचं असतं, मला चांगलं कळलंय. Bible says in Matthew 15:21, मत्थय 15 अध्याय 21व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, once Jesus was in the area of Tyre and Sidon, एकदा येशू ख्रिस्त सोर सिदोन प्रांतामध्ये होते there was this woman who was an unbeliever. आणि एक स्त्री होती जी अविश्वासू होती. She came after Jesus crying, ती येशूंच्या मागे रडत रडत आली Jesus have mercy on आणि me. म्हणाली, येशू माझ्यावर दया करा, A demon controls my little daughter कारण की सैतान येतो, एक दुरात्मा येतो आणि माझ्या मुलीला लागतो. and she is suffering terribly. थोडक्यात माझ्या मुलीच्या अंगात येतं आणि तिला फार त्रास होतो. At that time Jesus did not say a word. आणि त्यावेळेला मात्र येशू तिला एका शब्दानं काही बोलले नाहीत. His disciples came to Jesus and आणि मग said, येशूंचे शिष्य येशूंकडे आले आणि त्यांना म्हणाले please send her away, की Lord. प्लीज प्रभू, हिला तुम्ही पाठवून द्या हो. She keeps crying after us. उगीच आमच्या मागे रडत रडत लागलेली असते, सारखी तुम्ही हिला लावून द्या. She is irritating us. उगीच आम्हाला म्हणजे फार इरिटेट करते. Bothering us. कंटाळा आता या बाईचा, तुम्ही तिला घालून द्या, त्रास होतो आम्हाला. See, you can be bothered, तुम्हाला त्रास होईल हो, but Jesus will never be bothered. येशूंना नाही होत असा त्रास. In fact, if you don't reach to him, it will bother him. उलट पक्षी तुम्ही जे येशूंपर्यंत पोहोचला नाही तर त्याचा येशूंना त्रास होतो. Amen. Amen. If you don't look to him, it will irritate him. तुम्ही येशूंकडे पाहिला नाही ना तर त्याचा येशूंना त्रास होतो. But if you go to a person many times, पण एखाद्या व्यक्तीकडे जर आपण सारखे सारखे गेलो he will be irritated. तर त्या माणसाला कंटाळा येतो आपला. But my Jesus will never be irritated. पण माझे येशू मात्र कधी असे इरिटेट होत नाहीत, त्यांची चिडचिड होत नाही. And so they said, Lord, chase her away. तर येशूचे शिष्य येशूंना म्हणाले की हिला घालवून द्या. I mean, this is the stand that the world takes. म्हणजे जग असंच असतं, म्हणजे जग हीच बाजू घेतं आणि म्हणतं किती कटकट करताय, द्या ना पाठवून एकदाचे. Once they will help you, twice they will help you. एकदा तुम्हाला मदत करतील, दोनदा तुम्हाला मदत करतील, After that, they will shut their door. त्याच्यानंतर जग मात्र त्यांचं दार तुमच्यावर अगदी तोंडावर बंद करेल. Or somebody will say they are out. किंवा कोणीतरी म्हणेल नाही आम्ही घरात नाहीच आहोत. But पण Jesus loves to hear you. येशूंना मात्र आवडतं तुमचं ऐकणं. He loves to help you. येशूंना आवडतं तुम्हाला मदत He करणं. loves to heal you. येशूंना आवडतं तुम्हाला आरोग्य देणं. Amen. Amen. So they said, you tell her, Master. तर येशूचे शिष्य म्हटले त्यांना की गुरुदेव, एकदाच हिला सांगून पाठवून द्या Tell her that you don't come to people like her. आणि सांगा तिला तुम्ही की तिच्यासारख्या माणसांसाठी काही तुम्ही आलेला नाहीये. She's an unbeliever, Lord. अविश्वासू बाई आहे, तिला काय तुम्ही वेळ देणार आहात? तिला एकदाच सांगून टाका ना. If she was a Jewish, so we can understand. यहुदी बाई असती तर आम्ही समजू शकलो असतो की यहुद्यांना तुम्ही वेळ द्याल. But पण she's a Gentile. ती आहे परराष्ट्रीय, तिचं काही घेणं देणं नाही जिवंत देवाशी. Let her go elsewhere. तर जाऊ दे ना तिला आणि कुठेतरी पाठवून द्या ना एकदाच सांगून की बाई निघ. See, Jesus wanted to test her. येशूंना तिला पारखायचं होतं मात्र. He said, तर येशू म्हणाले, he took the cue from them and he took their own words आणि येशूंनी त्यांचे शब्द त्यांच्याकडनं घेतले and said, I'm not sent to people like you. आणि म्हणाले की बाई, तुझ्यासारख्या माणसांसाठी मला पाठवलेलं नाही. See, the disciples were very happy. मग शिष्यांना आनंद झाला की वा, आपल्या तोंडातले शब्दच प्रभूंनी वापरले आणि प्रभू त्या बाईला म्हणाले की तुझ्यासारख्या माणसांसाठी आम्ही आलो नाही दे का. She deserves it. आणि ती बाई त्याच लायकीची आहे, She's not बरोबर. worthy. आणि तिची काय लायकी नाही, ती नालायक आहे. See, Jesus is not for her. आणि येशू काही तिच्यासाठी आलेले नाहीये ना काय. And then Jesus said, मग येशू म्हणाले, it is not proper to take children's bread and give it to बाई, dogs. मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांना देणं बरं नाही ना बाई. Why did he say that? असं का बोलले येशू तिला? I mean, that time it was a common thing for Gentiles to be addressed as dogs. आणि त्यावेळेला ना परराष्ट्रीय लोकांना कुत्रा म्हणणं म्हणजे एक कॉमन गोष्ट होती. They knew it also. आणि त्यांना हे माहिती पण होतं की आपल्याला, And among the Jews, they all knew it. आणि यहुद्यांमध्ये सगळ्यांना माहिती होतं की परराष्ट्रीयांना कुत्र म्हणून संबोधलं जातं. I mean, it was not a big thing for the Jews. आणि ते काय असा खूप मोठा मॅटर नव्हता यहुदी लोकांसाठी. परराष्ट्रीयांना जर कोणी कुत्र म्हणत आहे तर त्यांना कुत्रच म्हटलं जायचं तेव्हा. So the disciples were further happy. मग येशूचे शिष्य अजून आनंदी झाले Yes, these people don't deserve God's grace. की ही लोक देवाच्या कृपेच्या लायकीचीच नाही आहेत. But see her humility. पण या बाईतली नम्रता बघा. Okay, call me a dog. ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही मला कुत्र म्हणा, चालेल. But even dogs can eat crumbs that fall from the master's अहो, table. पण कुत्र्यांना सुद्धा मालकाच्या टेबलावरनं खाली पडलेले तुकडे तर प्राप्त होतातच ना.
In other words, I am not a stray dog, I am your pet म्हणजे dog. मी काही भटकं कुत्र नाही, मी तुमचं पाळीव कुत्र समजा. Somewhere she trusted on Jesus. म्हणजे कुठेतरी त्या बाईनं येशूंवरती विश्वास ठेवला होता म्हणून ती असं बोलली. Now Jesus had it enough. आता मग येशूंनी पुरेसं ऐकलं हे आता. And he said, woman, great is your faith. मग येशू म्हटले शेवटी की भाई तुझा विश्वास मोठा आहे. See, he was testing her. येशू तिला पारखत होते की बघू ही काय बोलते. Sometimes God tests you. तसं देव कधी कधी तुला पारखेल कदाचित. Sometimes he may not give you in your first prayer. आणि कधी कधी देव तुला तुझ्या पहिल्या प्रार्थनेतच सगळं देऊन टाकणार नाहीये. Sometimes he may not give it in your second prayer. आणि कधी कधी देव तुझ्या दुसऱ्या प्रार्थनेत पण तुला सगळं देऊन टाकणार नाहीये. He waits. देव वाट बघतो. See how much patience you have. बघतो तुझ्यात किती धीर आहे. See, faith does not stand alone. एक तर विश्वास एकटा उभा राहत नाही. Faith and patience, they inherited. विश्वास आणि Bible धीर says. एकत्र जातात. And so Jesus said, तर येशू म्हणाले go, your daughter is freed from the devil's power. जा बाई तुझी मुलगी सैतानी सामर्थ्यातनं मोकळी झाली तुझा. And this mother's daughter was healed in that same hour. आणि या आईची मुलगी त्याच घटकेला बरी झालेली मिळाली. See, the disciples were shocked. मग येशूच्या शिष्यांना धक्काच बसला की पहिले गाडी सही ट्रैक पे जा रही थी, अभी ये कैसा ऐसा हो गया. What is this? हे काय. Jesus was for us. येशू तर आमच्यासाठी होते Now he is for them. आणि आता तिच्यासाठी कसे झाले. God is for everyone. देव सगळ्यांसाठी आहे बेटा. If you come to him in faith, जर विश्वास ठेवून कोणी देवाकडे आलं he will stand for देव you. सगळ्यांचा आहे. तुझाही आहे माझा, आपल्या सगळ्यांचा जर He- विश्वास ठेवून आलो तर He will go against the devil सैताना विरुद्ध मग देव जाईल for you. तुझ्यासाठी जर तू विश्वास ठेवून त्याच्याकडे आलास तर. Amen. आमेन. That's why my Jesus is called the friend of sinners. म्हणून तर माझ्या येशूंना पाप्यांचा मित्र म्हणतात ते यासाठी. Friend of those who trust him. अशांचा मित्र की जे येशूंवर विश्वास ठेवतात. Friend of those who seek his face every अशांचा morning. मित्र की जे रोज सकाळी येशूंना प्रार्थना करतात. Every morning seek his face. रोज सकाळी येशूंना तुम्ही शोधा. Every morning read the Bible. रोज सकाळी बायबल वाचा. Before sleeping, pray and sleep. रात्री झोपण्या अगोदर प्रार्थना करून झोपा. Nights, sometimes you should get up and pray. कधी कधी रात्रीचं पण उठून प्रार्थना करा. God will stand very देव strongly तुमच्या with you. बाजूनी फार खंबीरपणे उभा राहील. Amen. आमेन. There was this person who was staying in Yeroda. एक व्यक्ती आहे होता किंवा आहे येरोड्यात राहतो. He said, we remember God only when we face adversity. आणि तो म्हणाला की जेव्हा केव्हा आम्हाला काही विरोध त्रास व्हायचे तेव्हाच आम्ही देवाची आठवण He करायचो. was working for a private firm एका प्रायव्हेट फर्म मध्ये कामाला होता तो as a area manager. एरिया मॅनेजर म्हणून. And he was earning well. पगार वगैरे ठीकठाक होता. He had no worries. तसं काही टेन्शन नव्हतं त्याला. Things were going fine in आणि his life. गोष्टी सगळ्या सुरळीत होत्या त्याच्या जीवनात. But one fine day, पण एके दिवशी ना he never expected it. त्यांनी अर्थातच अपेक्षा केली नव्हती. He was going to work. एके दिवशी तो कामाला जायला निघाला. He met with a very gruesome accident. आणि फार मोठा भयानक अपघात झाला त्याचा. His bike was at an average speed, आणि त्याची बाईक सुद्धा ऍव्हरेज वेगातच होती. but suddenly पण अचानक he felt he collided against something कशाच्या विरुद्ध तरी तो धडकला. and he fell and he became blank. खाली पडला आणि ब्लँक एकदम अंधारी आल्यासारखं झालं त्याला. He lay unconscious there for a long आणि time. बेशुद्ध पडला तिथेच खूप वेळ. And the people took his cell phone and they phoned up his friends and the friends came and took him to the hospital. आणि मग लोकांनी त्याचा सेलफोन काढला. सेलफोनवरून त्याच्या मित्रांना फोन केला. मग मित्र आले आणि मित्रांनी त्याला दवाखान्यात नेलं. His right leg was severely injured. त्याच्या उजव्या पायाला भयानक इजा झाली. The kneecap was completely destroyed. गुडघ्याची वाटी एकदम पुरेपूर चकनाचूर जसं म्हणतात तसा प्रकार झाला. He went through an urgent operation. अर्थातच अर्जंट त्याचं एक ऑपरेशन झालं. He stayed in the hospital for some time, हॉस्पिटलमध्ये काही वेळ तो राहिला. but पण afterwards they sent him home. नंतर त्यांनी त्याला घरी पाठवलं. But the wound was not healing. पण त्याची जखम काही बरीच होईना. The wound on his leg, on the right leg, was putrefied. आणि उजव्या पायावरची जखम बरीच होईना, भरूनच निघेना. He couldn't walk straight. त्याला मग चालता येईना सरळ. So he was again rushed to the मग hospital. परत त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. Reports showed आणि रिपोर्टमध्ये असं आलं that the screw that was placed in his leg, त्याच्या पायात जो स्क्रू लावलाय it was out of place. तो जरा त्याची जागा बदलली, आउट ऑफ प्लेस झालाय स्क्रू. It was not holding the kneecap together. आणि म्हणून तो गुडघ्याच्या वाटीला धरून ठेवत नाहीये. And so none of the medicines were helping him. आणि मग औषधं त्याच्यावरती कामच करेनात. So the doctor suggested मग डॉक्टरांनी सल्ला दिला that they better remove his kneecap for good. की गुडघ्यांची वाटी त्याची काढूनच टाका म्हणजे कायमची. And
They could not replace it with anything because there was no substance around to hold. आणि रिप्लेस नाही करू शकले त्या वाटेला ते, कारण बाजूबाजूला असं काही नव्हतंच, काही राहिलंच नव्हतं. He would sadly have to depend on crutches to walk all his life. म्हणजे आयुष्यभर त्याला आता कुबड्या घेऊन चालायला लागणार असा प्रकार. And not only that, एवढंच नाही, he won't be able to bend also त्याला वागताही येणार नाही आता याच्या पुढे, because there won't be any fold. कारण की आधारच राहणार नाहीये There ना, won't be any fold at the knee area. वागताच येणार नाहीये ना त्याला. And so each day he suffered. मग रोज त्याला भयंकर त्रास व्हायचा. And he never even told his company त्याने कंपनीत पण सांगितलं नाही, because he thought that he will lose his job. कारण त्याला एक भीती, त्याला असं वाटलं की नोकरी गेली तर. And so he used to say, I've got a slight limp मग तो म्हणायचा नाही नाही, थोडासा पाय लंगडतोय, and I'll be okay. The मी doctor होईन. said I'll be okay. मी होईन बरा, डॉक्टर म्हटलेत मी बरा होईन, थोडासा लंगडतोय पाय. Because he wanted to keep his job. कारण त्याला नोकरी टिकवून ठेवायची होती. But finally, how long will he do like पण that? शेवटी किती वेळ असं करणार ना माणूस. And the officers in that company came to know that this fellow's leg would be like this all his life. मग कंपनीतल्या अधिकाऱ्यांना कुठून तरी कळलं की या माणसाचा पाय तर आयुष्यभर आता असाच अधू राहणार आहे. And so out of fear, he wanted to end his life. मग भीतीपायी या माणसाच्या मनात आलं की आता मी माझं जीवनच समाप्त करतो, आता मला जगायलाच नको. So the family was worried. They took him to the best hospital मग again. परिवाराला परत टेन्शन आलं, त्यांनी त्याला आणि एका अतिउत्तम दवाखान्यात नेलं. He again underwent an operation. अजून एक ऑपरेशन त्याचं केलं They could remove the screw and keep the kneecap. आणि स्क्रू काढून ते गुडघ्याची वाटी ठेवू शकले. But पण after he returned home, घरी आल्यावर he started sensing त्याला असं जाणवायला लागलं, that the soles of his feet were feeling very hot. त्याच्या पायाच्या तळव्याला फार गरम वाटायचं. And so the doctor said मग डॉक्टर म्हणाले the wound on his leg had nothing to do with the sensation on his feet. त्याच्या पायाची जी काही जखम आहे त्याचा आणि या तळव्याला त्याला जे गरम वाटतंय याचा काही संबंध नाहीये. He lost his weight. त्याचं वजन या सगळ्यामध्ये खूप उतरलं. He couldn't sleep. अर्थातच रात्रीची झोप उडाली, वजन उतरलं His feet were on fire. आणि पायाला तर आग आग. And so he would walk with his walker आणि वॉकर घेऊन तो चालायचा and he would roam around the streets without slippers. आणि चप्पल न घालता रस्त्यांवर चालायचा. Almost became like a beggar. म्हणजे भिकारडी अवस्था जवळजवळ त्याची झाली. Didn't want to go to work now. कामाला जायची आता त्याला इच्छाच राहिली नाही. The neighbors saw his condition मग शेजाऱ्या पाजाऱ्यांनी त्याची अवस्था पाहिली की असं काय झालं याच्या जीवनात. and they brought him on one Saturday for a blessing आणि meeting. मग ते एका शनिवारी त्याला आपल्या आशीर्वाद सभेला घेऊन आले. In the last prayer, शेवटच्या प्रार्थनेत as I was praying, जसं मी प्रार्थना करत होतो, in my prayer I said, माझ्या प्रार्थनेत मी म्हणालो, there is somebody who is limping, the Lord is healing आहे him. कोणीतरी एक व्यक्ती जो लंगडत आहे आणि देव त्याला आरोग्य देत आहे. Suddenly he felt that the burning sensation just vanished. पण तो अकस्मात मला जाणवलं की माझ्या तळव्यांची जी आगाग होत होती ती गेली. And he was so happy. आणि तो एवढा आनंदी झाला. Next Saturday again he came. येत्या शनिवारी परत आला. Again the Lord Jesus touched him. परत प्रभू येशूंनी त्याला स्पर्श केला And he started feeling better. आणि त्याला दरवेळेला बरं बरं वाटायला लागलं. His wound started healing. त्याची जखम भरून निघायला लागली. Jesus was working in both his body and his soul. म्हणजे येशू त्याच्या शरीरात आणि जीवात दोन्हीत कार्य करायला लागला. His mind was also now functioning आणि properly. त्याचं मन, मानसिक अवस्था पण आता नीट चालायला लागली. All the negative thoughts left him. सगळे नकारात्मक विचार त्याच्या डोक्यातनं गेले. More confidence came. अगदी एक विश्वास त्याच्यात आला. He said, the prayers transformed my life. आणि तो म्हणाला, प्रार्थनेने माझं जीवनच He बदललं. said, every time you prayed the last prayer, I was so focused on God. आणि म्हणाला, ज्या दर वेळेला तुम्ही शेवटची प्रार्थना करायचा ना, मी इतका देवावरती लक्ष केंद्रित करून असायचो. And he said, one Saturday I could walk like any normal आणि person. म्हणे एका शनिवारी तर कुठल्याही इतर माणसासारखा अगदी नॉर्मल मी चालायला लागलो. One day he told his wife, मग एके दिवशी तो आपल्या बायकोला म्हणाला, I'm going to phone up to my company मी माझ्या कंपनीत फोन लावणार आहे and they will take me. आणि ते मला घेतील बघ कामावर परत. His wife said, no, it's a very long time, मग they won't बायको take you. म्हणाली, नाही नाही, खूप दिवस गेलेले, आता खूप वेळ झालेला आहे आणि ते काही तुम्हाला परत घ्यायचे नाहीत. No, he said, I will phone them up in the name of Jesus. तरी तो म्हणाला, नाही नाही, येशूच्या नावात मी फोन लावतोच त्यांना. And he phoned them up आणि त्याने फोन केला त्यांना and they said, आणि ते म्हणाले your post is still vacant. की तुमची पोस्ट अजून पण खालीच आहे, रिकामीच आहे, You can come back तुम्ही परत या with the same salary. आणि तेवढाच पगार आम्ही तुम्हाला देऊ.
provided you are healed. आणि तुम्ही बरे झालेले पाहिजे, अख्खेच्या अख्खे धडधाकट पास, And we बाकी काही want नको. to see you walking, आणि तुम्ही चालत नीट व्यवस्थित आलेला आम्हाला पाहिजे, because some of them thought he will never walk. कारण त्यांच्यातल्या काहींना वाटलं की आता लंगडात झाला कायमचा. And so he went back, मग हा माणूस परत गेला and before the staff and the manager, he walked in front of them and showed how normal he was. स्टाफच्या मॅनेजरच्या सगळ्यांच्या समोर त्याने चालून दाखवलं रॅम्प वॉक केल्यासारखा की बघा मी नीट चालतोय. And they were all shocked. आणि सगळ्यांना धक्काच बसला की हा लंगडा असा कसा चालायला लागला. He said, Jesus healed me. मग तो म्हणाला येशूनी बरं केलं. They said, that we don't know, but you are walking like a मग ते normal म्हणले, man. ते काय आम्हाला माहिती नाही, पण तू नॉर्मल माणसासारखा चालायला लागला एवढं तर दिसतंय. Start and join the work now. तर बाबा कामाला सुरुवात कर चल. Praise God. देवाला Life was धन्यवाद. made. देवाला धन्यवाद, त्याचं जीवन कसं बनलं बघा. God says, I will have mercy on whom I will have mercy. ते देव म्हणतो ना की मला ज्याच्यावर दया करायची त्याच्यावर मी दया करीन. If you belong to God, तुम्ही जर देवाच्या मालकीचे असाल ना, anything can happen. म्हणजे काहीही होऊ शकतं. You can expect any miraculous तुम्ही thing to happen. कुठल्याही चमत्कारिक गोष्टी घडायची अपेक्षा ठेवू शकता. My Jesus is just a call away. म्हणजे माझे येशू असं नुसतं हाक मारली की तयारच असतात. He is for your advantage. तुझ्या फायद्यासाठीच येशू आहे. He came for you तुझ्यासाठीच येशू आले, to give you life. तुला जीवन द्यायला. So don't worry about anything. तर कशाचीच काळजी करू नका, Just trust on Him. त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा. Everything will be fine in your सगळं life. व्यवस्थित होईल तुमच्या जीवनात. Praise God. देवाला धन्यवाद. I'm going to pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Just look to Jesus. फक्त येशूंकडे बघा. He is the only one who can help you. येशू एकटेच असे आहेत की जे तुम्हाला सहाय्य करू शकतात. If you have not tasted Him, तुम्ही जर अजून येशूंची चव घेतली नसेल ना, now is your time to taste Him. तर आताची वेळ आहे, तुम्ही येशूंची चव घ्या. Bible says, taste and see that the Lord is good. बायबल म्हणतं चाखून पहा प्रभू किती चांगला आहे. Are you ready? तयार आहात? Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Oh God, माझ्या देवा, what can I say, Master? काय बोलू मी? You have given us abundant life. तू आम्हाला विपुल जीवन दिलंयस. Where can we go? आम्ही कुठे जाणार? You have got the words of eternal life. सनातन जीवनाचे शब्द तुझ्याकडे आहेत. You came for this purpose, याच कारणाने तू आलायस to give us life आम्हाला जीवन द्यायला, and life in आणि abundance. तेही विपुल जीवन. Master, प्रभू, all these people are joined us. हे सर्व जण जे आम्हाला बघतायत They want a touch from you. त्यांना तुझा स्पर्श हवाय, They want blessing from you. त्यांना तुझ्याकडून आशीर्वाद हवाय, They want healing from you. त्यांना आरोग्य हवं तुझ्याकडून, They want a miraculous door to be opened for them. त्यांना चमत्काराचं दार त्यांच्यासाठी उघडलेलं पाहायचंय. Who else can do a miracle? आणि कोण हे कार्य आणि हा चमत्कार करणार? Who can do the supernatural? आणि कोण अलौकिक कार्य करू शकतं? Only you, Lord. फक्त तूच प्रभू. Master, माझ्या देवा, as my people will call to you, जसं माझे लोक तुझा धावा करतील, you answer them. तू त्यांना उत्तर दे, Because you said, कारण की तू म्हणालायस call unto me मला हाक मार in the days of your trouble, तुझ्या संकट समयी, and I will answer you, आणि मी तुला उत्तर देईन, and you shall glorify me. आणि तू माझा गौरव करशील. Speak to the Lord now. प्रभूशी बोला Say, यावेळेला. my Lord, म्हणा माझ्या देवा, I need you. माझ्या प्रभू, मला तुझी गरज आहे. I don't know how I lived without you. मला माहित नाही आतापर्यंत मी तुझ्याशिवाय कसा जगलो. Master, प्रभू, somewhere I neglected. कुठेतरी मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. I need your touch, Lord. मला तुझ्या स्पर्शाची गरज I आहे प्रभू. need your new mercies मला every तुझ्या morning. नवीन दयेची रोज सकाळी गरज आहे प्रभू. Master, दे बाप्पा, forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Wash me by the blood of Jesus. येशूच्या रक्तात मला धुवून काढ, Make me clean. मला स्वच्छ कर, Come into my heart माझ्या हृदयात ये, and change my life. माझं जीवन बदल. Father, दे बाप्पा, touch me. मला स्पर्श Come on, say, कर. touch me. म्हणा मला स्पर्श कर, Touch me. मला स्पर्श Anoint कर, me. मला अभिषेक Fill me with कर, your Holy मला Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याने भर, Let your power come upon my तुझं life. सामर्थ्य माझ्यावरती येऊ दे. I need you desperately. मला भयंकर तुझी गरज आहे. See, His grace is coming up. पहा त्याची कृपा तुमच्यावर येत आहे, His touch is upon you. त्याचा स्पर्श तुम्हाला होत आहे. He is proving to you His reality. तो तुम्हाला सिद्ध करून दाखवत आहे त्याचं वास्तव्य किती खरं आहे. Yes, He is a real God. तो खरा देव आहे. He's not just imagination. तो केवळ कल्पना नाहीये, He is real. तो खरा आहे. Lord, प्रभू, touch my people. माझ्या लोकांना स्पर्श कर, Those who are sick, जे आजारी आहेत heal them त्यांना आरोग्य दे, in Jesus' name. येशूच्या नावात. Every weakness, every sickness must go in Jesus' name. सगळा अशक्तपणा, आजारपण येशूच्या नावात त्यांच्यातनं गेलं पाहिजे. All those who are watching us, आणि जे सगळे आम्हाला पाहतायत,
I pray that you touch them. मी प्रार्थना करतो तू त्यांना स्पर्श कर. Let your grace and mercy come upon them. तुझी कृपा आणि दया त्यांच्यावर येवो. Whatever their needs are, ज्या काही त्यांच्या गरजा आहेत meet their needs. त्या गरजा तू भागव. Open effectual doors for them. प्रभावशाली दार त्यांच्यासाठी उघड. Raise up a standard for them. एक स्टँडर्ड त्यांच्या समोर उभं कर Lift their lives. आणि त्यांचं जीवन उचल. Put energy in them. त्यांच्यामध्ये स्फूर्ती घाल. Put life in them. त्यांच्यामध्ये जीवन घाल And put them back on their destiny. आणि त्यांना परत त्यांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेवर आण. The road that you have marked out for them, जो रस्ता तू त्यांच्यासाठी आखून ठेवला put them back त्या रस्त्यावर त्यांना परत आण. in the path of life जीवनी मार्गात त्यांना परत आण and bless them abundantly. आणि विपुल आशीर्वाद त्यांना Those who दे. need financial blessings, ज्यांना आर्थिक आशीर्वादांची गरज आहे bless them financially. त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Every violent spirit, let it go from their homes in Jesus' name. सगळा हिंसक आत्मा त्यांच्या घरातून येशूच्या नावात निघून जाऊ दे. Every misunderstanding spirit and confusing spirit, leave them in Jesus' सगळा name. गैरसमजुतीचा आत्मा गोंधळाचा आत्मा त्यांच्यातनं येशूच्या नावात निघून जाऊ दे. Every spirit of fear सगळा भीतीचा and आत्मा doubt, आणि शंकेचा आत्मा let it go जाऊ दे in Jesus' name. येशूच्या नावात. Protect them, त्यांना सुरक्षित ठेव. save them, त्यांना वाचव and bless them. आणि त्यांना आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Fulfill all their hearts' त्यांच्या desires. सर्व मनोकामना पूर्ण कर. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is a good God. देव चांगला देव आहे. Hope to see things happening in your life. आणि आता आशा ठेवा की गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडू लागणार. Don't worry, I'm praying for you. काळजी तर करू नका, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Every day, रोज things will brighten up. गोष्टी उज्ज्वल होतील. Amen. आमेन. And things will become normal. आणि सगळं नॉर्मल होईल परत. Amen. Amen. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू.